स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपा सुद्धा आता मैदानामध्ये उतरलेली आहे आणि मंत्री तसंच पदाधिकाऱ्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा 100 दिवसांचं टार्गेट दिलं गेलंय। भाजपाची चर्चा होईल अशी वातावरण निर्मिती करण्याच्या रवींद्र चव्हाण यांच्या सूचना आहेत आणि पक्षाच्या मार्केटिंगसाठी बॅनर्स आणि होर्डिंगचा वापर करण्याच्या सूचना सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी दिल्या। पुरुष कार्यकर्त्यांनी शर्ट तर महिलांनी साडीवर कमळ चिन्ह लावण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। नागपूरमध्ये काल पार पडलेल्या विदर्भस्तरीय कार्यशाळेमध्ये कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत। आज ते नाशिकमध्ये आहेत। नाशिकमध्ये सुद्धा भाजप कार्यकर्त्यांना ते संबोधित करतील। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 4 सदस्यीय प्रभागांना महायुतीने पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई वगळता राज्यभर 4 सदस्यीय प्रभाग रचना असतील। मुंबई महापालिकेमध्ये 2017 प्रमाणे 1 सदस्यीय प्रभाग असेल, तर महाविकास आघाडीच्या काळातील 3 सदस्यीय प्रभाग रचना पद्धती आता रद्द करण्यात आलेली आहे। आणि ही प्रभाग रचना नेमकी कशी असणार आहे ते सुद्धा पाहूया। 29 महापालिका, 248 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुतीकडून 4 सदस्यीय प्रभागांना पसंती मिळाली आहे। मवियाच्या काळामधील 3 सदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्याचा सरकारने निर्णय घेतलाय। मुंबई वगळता राज्यभर 4 सदस्यीय प्रभाग रचना केली जाणार। मुंबई महापालिकेमध्ये 2017 प्रमाणे 1 सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे। पुढच्या आठवड्याभरात महायुती सरकारकडून प्रभाग रचना जाहीर केली जाईल। 2017 प्रमाणे 1 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडी काळातील 3 सदस्यीय प्रभाग रचना पद्धती रद्द करण्यात आल्याची माहिती। आणि मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं सर्वेक्षण सुद्धा सुरू केलेलं आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईमध्ये काय चित्र असेल याचा सुद्धा सध्या आढावा घेतला जातोय। 2 ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपच्या जागांवर परिणाम होणार नाही। मुंबईमधील भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमधून ही माहिती उघडकीस आली आहे। भाजपने 150च्या वर जागा लढल्या तर भाजपाला फायदा होत असल्याचं सर्व्हेमधलं निरीक्षण आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, एकीकडे या 2 बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा, त्याला किती अनुकूल वातावरण आहे आणि दुसरीकडे भाजपचा सर्व्हे, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी निवडणुका असतात त्यावेळी भाजपकडून काही सर्वे केले जातात। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपकडून 2 सर्वे करण्यात आलेत। आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून एक चर्चा आहे, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील या धर्तीवर एक सर्वे तयार करण्यात आला। जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर मुंबईमध्ये चित्र काय असेल? त्या सर्वेमध्ये असं म्हटलंय की मुंबईमध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी भाजपच्या जागांवर कोणताही त्याचा परिणाम होणार नाही, कारण भाजपचा मतदार हा पूर्णपणे वेगळा आहे। भाजपचा मतदार हा हिंदी भाषिक आहे आणि मुंबईमध्ये हिंदी भाषिकांची संख्या बघता भाजपला त्याचा फायदा होईल। तर दुसरीकडे मराठी मतं जर उद्धव आणि राज ठाकरेंकडे गेली तर त्याचा फटका नेमका कुणाला बसू शकतो? तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो असं म्हटलंय। त्यामुळे जरी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तरी भाजपच्या जागांवर परिणाम होणार नाही हे स्पष्टपणे या सर्वेमध्ये दिसतंय। तर दुसरा सर्वे हा करण्यात आला की भाजपनं मुंबईत किती जागा लढवाव्यात। या सर्वेमध्ये असं म्हटलं गेलं की भाजपने जर मुंबईमध्ये 150च्या वर जागा लढल्या तर मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसू शकतो। मुंबईमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊ शकतात। आता हे 2 सर्वे आहेत। येत्या काही महिन्यात आणखी देखील भाजपचे काही अंतर्गत सर्वे समोर येतील। हे विविध प्रकारचे हे सर्वे असतात आणि या सर्वेनुसार भाजप जे आहे ते आपली रणनीती आखते। आता उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर नेमकी काय रणनीती आखायची हे देखील भाजपचं ठरलंय। त्यामुळे आता हे 2 अंतर्गत सर्वे समोर आलेले आहेत। येत्या काळात भाजप आणखी किती सर्वे करणार आहे, नेमका त्या सर्वेमध्ये काय अंदाज वर्तवला जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, अगदी ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।